चला तर आज आपण आपल्या किचनमध्ये मस्तपैकी अशी छान रेसिपी बघणार आहोत. हो, पुण्याचा म्हणा, मुंबईचा म्हणा, आपला एकदम सगळ्यांचा आवडता वडापाव. आणि मी सांगितलेल्याप्रमाणे जर तुम्ही ह्या पद्धतीने जर हा वडापाव केला ना, की पुन्हा दुसरी पद्धतच वापरणार नाही. इतका सुंदर आणि इतका छान होतो की तुम्ही विकतचा सुद्धा खाणार नाही. इतका मस्त आणि खूप छान होतो. अगदी झणझणीत, अगदी पाहिजे तसा, अगदी खमंग, अगदी पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल इतका छान हा वडापाव तयार होतो. पुणेरी वडापाव. आणि त्याबरोबर आपण ही ती लाल चटणी जी असते ती देखील कशी बनवायची ती देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी जवळपास अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे आणि आपल्याला ते बॉईल करून घ्यायचे आहे. बटाटे हे थोडे आधीच बॉईल करून घ्यायचे आहेत, छान असे मस्त गार करून घ्यायचे आहेत. त्यासाठी काही मसाले घेतलेले आहेत ती भाजी करण्यासाठी. तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर मी अद्रक घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी, मीठ घेतलेला आहे आणि हिंग घेतलेला आहे, मोहरी घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे. चला तर पुढे सांगतेच मी याचं प्रमाण किती घेतलेलं आहे. चला तर मग आता आपल्याला सगळ्यात आधी बटाटे तर मी बॉईल करूनच घेतलेले आहे, पण त्याच्यासाठी आता आपल्याला भाजी करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथे मी बटाटे जे आहे हे सोलून घेणार आहे. म्हणजे त्यावरचे जे सालं आहे ते आपल्याला असे काढून घ्यायचे आहे. खूप सुंदर होतो हा बटाटे वडा, इतका छान होतो ना की म्हणजे अगदी तुम्हाला याचा बिझनेस जरी करायचा असला ना तरी सुद्धा तुम्ही ह्याच पद्धतीने जर सगळं प्रमाण घेतलं ना तरी सुद्धा तुम्ही एकदम छान असा तुमचा हा बिझनेस होऊ शकतो आणि एकदम मस्त असा हा वडापाव तयार होतो. तर अशा प्रकारे मी हे सगळ्या बटाट्यांची जे सालं आहे ते काढून घेतलेले आहे आणि आपल्याला हे हातानेच बटाटे क्रश करून घ्यायचे आहे. अजिबात किसून वगैरे घ्यायचे नाहीये. असा हाताने जर क्रश केला ना तर अगदी आपण जेव्हा बटाटे वडा खातो ना त्यावेळेस असे बटाट्याचे चंक्स येतात, अगदी बारीक बारीक, खूप मोठे पण नाही, दाताखाली, तर ते खूप छान लागतात. आणि आपण हा मसालेदार बनवणार आहोत. तर चला आता आपल्याला त्या बटाट्याची भाजी बनवायची आहे. तर त्याच्यासाठी आपण इथे मी मिक्सर जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहे. मिरच्या भरपूर घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला आलं घ्यायचं आहे. तर जवळपास इथे मिरच्या ज्या आहे ह्या मी 25 ते 30 ग्रॅम घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर लसूण पण आहे, हा मी 25 ते 30 ग्रॅम घेतलेला आहे. आणि त्यानंतर जे आलं आहे ते आपल्याला 20 ग्रॅम घ्यायचं आहे. थोडंसं जिरं घ्यायचं आहे यामध्ये. त्यानंतर इथे मी चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला हे छान असं मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता. तर असा आपला हा जो ठेचा आहे, एक प्रकारचा हा ठेचा तयार झालेला आहे मिक्सरला. बघा, हा खूपच बारीक पण करायचा नाही, खूप जाड पण ठेवायचा नाही आपल्याला हा. तर अशी ही ठेचा आपला हा तयार झालेला आहे. चला आता इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे, त्याच्यात भरपूर सारं तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे 2 चमचे, 2 चमचे जिरं घालायचं, छान मस्त असं तडतडू द्यायचं आहे आणि हिंग घालायचं आहे आणि मस्त अशी कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे आपल्याला. बघा, आणि आपण जो तयार केलेला जो ठेचा होता तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. हा संपूर्ण यामध्ये घालायचा आहे. जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणे अर्धा किलो बटाट्यांसाठी मी हे प्रमाण घेतलेलं आहे. आणि आपल्याला असा खमंग असा मस्तपैकी स्लो गॅसवर हा मसाला जो आहे, हा जो ठेचा आहे हा परतवून घ्यायचा आहे, एकदम खमंग असा मस्त. कढीपत्त्याची फोडणी पण बघा किती छान लागलेली आहे, अगदी खूप अगदी छान वास येतोय, पूर्ण किचन मध्ये अगदी वास दरवळतो आहे. आता यामध्ये नंतर मात्र यामध्ये हळद घालायची आहे, सुरुवातीला हळद घालायची नाहीये. आणि एकदम छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला, अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. अगदी आजूबाजूने तेल सुटायला लागलं ना की समजायचं की आपला हा ठेचा जो आहे हा छान अगदी मस्त परतवून झालेला आहे. तर जवळपास याला 5-1 मिनिटं तरी परतवू द्यायचा आहे. अगदी स्लो गॅसवर मी परतवून घेतलेला आहे हा ठेचा, अगदी खमंग. बघू शकता तुम्ही आजूबाजूने सुद्धा अगदी छान असं मस्त तेल सुटलेलं आहे. तर पहा, आता इथे आपला हा ठेचा तयार झालेला आहे. तर याला बाजूला ठेवून द्यायचा आहे. आणि आता हा जो बटाटा आपण क्रश करून घेतलेला होता तो मी एका मोठ्या बाउलमध्ये घेणार आहे, कारण आपल्याला हे व्यवस्थित असं छान असं मिक्स करून घ्यायला. त्याच्यासाठी मी हा मोठ्या बाउलमध्ये मी घेतलेला आहे. तर पूर्ण हा बटाटा क्रश केलेला तो घ्यायचा आणि त्यानंतर आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे, जो परतवून घेतलेला आहे, हा संपूर्ण आपल्याला ह्या बटाट्यांवर टाकून घ्यायचा आहे.
अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय ना. आता मी बोलता बोलता सुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटतंय आणि इतका चविष्ट झालेला होता ना की ह्याच पद्धतीने पुन्हा पुन्हा मी ह्याच पद्धतीने करते. तुम्ही देखील एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून मला कमेंट करून सांगा. त्यानंतर ही मुठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून अशी मस्तपैकी बारीक बारीक कट करून घेतलेली आहे. ही आपल्याला वरतून घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे, बघू शकता. आणि आता हे हाताने आपल्याला सगळं काही व्यवस्थित ह्या बटाट्याला छान अगदी मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी एकजीव होईपर्यंत. आणि जर त्यामध्ये काही बटाट्याचे मोठे मोठे जर तुकडे राहिले असतील ते सुद्धा आपल्याला हे मिक्स करता करता बारीक करून घ्यायचं आहे. याचा आरोमा इतका छान सुटलेला आहे की मस्त अगदी. बघा आता हे सगळे झालं आहे आपलं मिक्स करून. तर आपल्याला आता याचे छोटे छोटे बॉल्स करायचे आहे, म्हणजे लहान मोठे तुम्हाला जसे आवडत असेल तसं. आणि त्यानंतर मी याला थोडंसं असं चपट म्हणजे थोडंसं प्रेस करून घेणार आहे. तुम्हाला जर वाटलं ना की तुम्ही अगदी हे म्हणजे अगदी लाडूसारखे तुम्ही वळवून घेतले तरी चालेल. तर यामध्ये असे जर करून घेतले तर याला तुम्ही आलूबुंडा देखील म्हणू शकतात. काही भागांमध्ये याला आलूबुंडा पण म्हणतात. पण आपण आता हा रोल न करता त्याला चपट करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला हे तळताना पण एकदम छान असे तळले जातात. तर अशा प्रकारे बघा अर्धा किलो बटाट्यापासून हे 14 ते 15 वडे जे आहे ते तयार झालेले आहे. चला आता हे बाजूला ठेवून आपण याचं बॅटर कसं करायचं आहे ते बघणार आहोत. तर मग मी इथे सम्राट बेसन घेतलेलं आहे. तुम्हाला जर हिरा कंपनीचं जर बेसन पीठ मिळालं ना तरी सुद्धा छान आहे, आणि सम्राट बेसन देखील छान आहे. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही घेऊ शकता. आता इथे मी 1.5 कप घेतलेला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी अर्धा चमचा इथे मी खाण्याचा सोडा जो आहे तो टाकून घेणार आहे. एकदम खुसखुशीत आणि एकदम खमंग असे मस्त आपले हे वडे तयार होणार आहे. आणि यामध्ये मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही. एकदम पाणी जर घातलं तर मात्र त्या पिठाच्या ज्या आहे त्या गुठळ्या तयार होतील आणि मग त्या लवकर मोडल्या जात नाही. त्यामुळे हे असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला एकदम छान असं स्मूथ असं मस्त अगदी बॅटर बनवायचं आहे. मी तुम्हाला इथे सांगणारच आहे की मला किती पाणी लागलेलं आहे. तर जवळपास इथे मी 1.5 कप तरी बेसन पीठ घेतलेलं होतं, त्याला मला जवळपास 1 कप पाणी लागलेलं आहे. तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतं. हे ज्या त्या पिठावर अवलंबून आहे. तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी. बघा आता मी तुम्हाला दाखवते की चमचा बुडवून बघितला तर मागच्या साईडने बघू शकता तुम्ही पूर्ण चमचा जो आहे हा कोटिंग झालेला आहे. एक बोट फिरवला तरी त्या दोन्ही लाईन एकत्र होत नाही, म्हणजे इथं बॅटर आपलं एकदम छान आणि मस्त असं तयार झालेलं आहे. आता हे बॅटर बाजूला ठेवून इथे मी कढईमध्ये तेल देखील असं गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान असं मस्त गरम झाल्यानंतर आपल्याला मीडियम गॅसवर हे जे बटाटे वडे आहे हे तळून घ्यायचे आहे. तर पाहू शकता तुम्ही एक वडा मी या बॅटरमध्ये टाकलेला आहे आणि तो आपल्याला व्यवस्थित असा बुडवून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला हे बॅटर जे आहे ते लावून घ्यायचं आहे. आता मी हे हातानेच टाकत आहे. तुम्हाला जर हाताने जमत नसेल तर तुम्ही अगदी चमच्याने टाकला ना तरी चालणार आहे. आता इथं तेल पण छान मस्त असं गरम झालेलं आहे. तर आपण एक एक बटाटे वडा ह्या तेलामध्ये सोडणार आहोत. एकदम छान आणि मस्त असे खमंग आपले बटाटे वडे तयार होणार आहे. आणि एका वेळेस खूप जास्त टाकायचे नाही. तर मी एका वेळेस पहिल्यांदा 5 टाकून घेतलेले आहे. तर सुरुवातीला यांना अजिबात टच करायचं नाही. इथपर्यंत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की माझ्या व्हिडिओला एक लाईक करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. एकदा जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली ना तर पुन्हा तुम्ही विकतचं तर आणणारच नाही, पण नेहमी नेहमी तुम्ही ह्याच पद्धतीने तयार करा. 100% गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला ही रेसिपी नक्की म्हणजे नक्की आवडणारच. आणि बघा, आणि अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने हे बटाटे वडे जे आहे छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. आता इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, 4च घेतलेल्या आहेत मिरच्या. तुम्हाला जास्त पाहिजे तर तुम्ही जास्त घेऊ शकता. स्वच्छ धुवून पुसून मध्ये कट मारून मी ह्या बटाट्या वड्यांबरोबरच त्या तळून घेणार आहे. असं तळलं ना की म्हणजे आपल्या बटाट्या वड्यांना खूप छान अशी चव येते. त्यामुळे मी अशा प्रकारे ह्या तळून घेतलेल्या आहे, तुम्ही पाहू शकता. तर मी आता ही पहिली बॅच जी झालेली आहे ती काढून घेणार आहे. एकदम मस्त असे बटाटे वडे आपले हे तयार होणार आहे. बघा, आणि हे जे मिरच्या तळलेल्या आहे ना यावर अगदी थोडंसं मीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे, म्हणजे ह्या मिरच्यांना एकदम छान अशी चव येणार आहे मिठामुळे.
तर अशाच प्रकारे मी हे दुसरे सुद्धा असेच टाकून घेणार आहे. एकदम मस्त तयार होतात हे. एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. बघा कलर पण किती सुंदर आलेला आहे ना. आता मी हे जास्तीचं जे पीठ आहे ना, कारण आपल्याला चटणी बनवायची आहे, तर जास्तीचं पीठ जे आहे ना ते मी यामध्ये टाकून घेणार आहे. आणि त्या चटणीसाठी मी इथे लसूण सुद्धा वापरणार आहे. तर पण तो लसूण कच्चा न वापरता इथे मी तो थोडासा फ्राय करून घेणार आहे. म्हणजे चटणी खाताना आपल्याला तो लसूण जो आहे तो कच्चा असा लागणार नाहीये. तर मग बघा आता इथे बटाटे वडे पण तळून झालेले आहेत. आणि जे एक्स्ट्राचं बेसन पीठ आहे ते मी असंच सोडून घेणार आहे चटणीसाठी. बघा इथे सगळे आपले बटाटे वडे एकदम छान मस्त असे तयार झालेले आहे. तर आपण इथे आता चटणी करून घेऊया. तर बघा हे जे बेसन पीठ आहे हे अगदी भज्यांसारखं मी तळून घेतलेलं आहे, ते घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं तळलेला लसूण जो आहे तो घालून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे तिखटपणानुसार तिखट घालायचं आहे. इथे तुम्ही लाल काश्मीरी मिरची पण टाकू शकता. इथे माझं तिखट ऑलरेडी खूपच लाल असल्यामुळे मी फक्त ते टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे आपली झणझणीत एकदम वडापावची जी चटणी आहे ती तयार आहे. तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर कलर आलेला आहे तिला. जितकी दिसायला छान आहे तितकीच खायला पण खूपच मजेशीर आहे. तर इथे आपली चटणी देखील तयार आहे. तर चला आपण वडापाव आता बनवायला घेऊया. तर इथे मी 2 पाव घेतलेले आहेत, ते मध्ये कट करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला हे कट केलेल्या पावमध्ये जी आपण चटणी तयार केलेली होती ती टाकून घ्यायची आहे. आणि जो आपण बटाटे वडा तयार केलेला होता तो आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे. एकदम पाहूनच तोंडाला पाणी सुटतं ना. तर एकदम मस्त असा आपला हा बटाटे वडा तयार झालेला आहे. दुसरा देखील आपल्याला हा बटाटे वडा तयार करून घ्यायचा आहे. तर त्या पावमध्ये मी चटणी टाकून घेतलेली आहे. आपण तयार केलेला जो वडा आहे तो टाकून घ्यायचा आहे. बघा एका प्लेटमध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचे आहे. साईडला पुन्हा आपल्याला ही चटणी द्यायची आहे. ही चटणी अवश्य करा. ही चटणी असली ना तर खूपच मजा येते खायला. बघा आणि आपण ज्या तळलेल्या मिरच्या आहेत त्या बघा किती छान वाटतोय ना, किती मस्त दिसतोय ना आपला बटाटे वडा. जितका छान दिसतोय ना तितका पण एकदम अप्रतिम झालेला आहे. तर तयार आहे आपला एकदम झणझणीत मस्त चटकदार असा एकदम गरमागरम बटाटे वडा. तर एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा.